सगळे हात हात जोडून उभे आहेत, तिथं तुला स्वयंपाक करावा लागेल. आणि हे एक एक म्हणजे भीम म्हणजे त्याचं खायलाच तुला संध्याकाळ व्हायची स्वयंपाक करतो. सो व्हॉट आय विल गिव्ह यू अन अक्षय पात्र. म्हणून त्यांनी एक अक्षय थाळी दिली तिला. अँड ही सेड दॅट विथ युअर अक्षय थाळी यू कॅन टेक आउट फूड ॲज मच ॲज यू वॉन्ट टिल यू हॅव इटन. So even Bhagwan Sri Krishna had to put a limit on the Akshayata. Sustainability, there was a limit which was put by Bhagwan Sri Krishna. Bhagwan Sri Krishna has no limit, that's what we say. But remember, see, Bhagwan also had that kind of concept in his mind that there has to be something called sustainability, there has to be some limit for that. Now when he put that limit, then Kaurav were waiting for some opportunity. त्यांचा तो धंदाच होता, दुसरं कामच नव्हतं ते. सो काही करून यांना खाली बघायला लावायचं. सो दे सेंट दुर्वास अँड हिज 1000 शिष्याज, जा तुम्ही द्रौपदीकडे, ती चांगली जेवण करते. सर्टिफिकेटची गरज नव्हती पण दिलं सर्टिफिकेट, चांगलं जेवण करते. सो ऑल दीज फेलोज वेंट अँड दे सेड ओके वी वॉन्ट टू हॅव फुल डिप. संध्याकाळच्या वेळेला गेले. आता ती काय करणार बाई, खाऊन झालं होतं, आता तर अक्षय पात्रातनं काही निघणार नाही. सो व्हॉट टू डू. ती म्हणली जा नदीवर जाऊन आंघोळी करून या, आंघोळीशिवाय जेवायला मिळणार नाही. सो शी सेंट देम बॅक अँड देन टूक आउट हर PC अँड स्टार्टेड सेंडिंग ईमेल टू श्रीकृष्ण. म्हणे तू धावून ये बाबा. सो श्रीकृष्ण केम प्रॉबेबली ऑन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणे तुला काय पाहिजे. तर म्हणे आता बघ ना हे सगळे आले ते आग्या वेताळ, आणि जर ते जेवायला नाही मिळालं तर मला शाप देतील. ते आधीच इतके शाप मिळाले त्या सगळ्यांमुळं, त्याच्यात हा नवीन शाप कुठे घेऊ मी. म्हणला की तू मला काहीतरी खायला दे. अरे म्हणे मी तुला बोलवलं मदत करायला, आय हॅव कॉल्ड यू टू हेल्प मी अँड यू आर आस्किंग मी फूड. म्हणे नाही नाही बघते पात्राला काही चिकटलंय का, कोथिंबिरीचं पान लागलं होतं. सो दॅट इज इनफ फॉर मी. आता ते त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये त्यांनी कसं खाल्लं मला माहिती नाही. डोंट आस्क मी डिफिकल्ट क्वेश्चन्स. यू कॅन आस्क मी क्वेश्चन्स विच यू कॅन आन्सर. बट ही एट दॅट. ओके, ही एट दॅट अँड मग त्याला ढेकर आला. आपण जेवल्यावरती दुपारी छानपैकी जेवण झालं, हे असं छान ढेकर येतो. आत्ता मला आला नाही कारण जास्ती खाल्लं नाही. सो व्हॉट ही डीड दॅट अँड सडनली तिकडे जे नदीवर आंघोळी झाल्या होत्या ते निघाले होते, त्यांचे ढेकर यायला लागले त्यांना. आता म्हणे द्रौपदीला तोंड कसं दाखवायचं, तिने जर स्वयंपाक करून वाढला तर इथं आता ते इथं घशापर्यंत आलंय, उलटीच व्हायची. तर पळाले तिकडनंच. सो द पॉइंट आय एम ट्राईंग टू लेट यू दॅट भगवान हॅड ए अक्षय पात्र, बट दॅट हॅज अ लिमिट. And today what earth has offered us is Akshay Patra, but it has reached its limit. Now why this limit is reached, how it is reached, for that I am doing one experiment here. Maharashtra Times वाचला असेल त्यांनी कदाचित ती 12 वर्षाची बाटली, जिवंत बाटली लिहिलं होतं मी. Those who have not read that, you can see that bottle. After that you can come here. I have brought a lens also. एखाद्या स्टुडंटनी पुढे येऊन ते बघायला हरकत नाही. They can see some insects inside. Last 4.5 years, there is a date written here on this bottle. 1 ऑगस्ट 2008. नंतर चिकटवलेली नाहीये, त्याच वेळेला चिकटवली. 1 ऑगस्ट 2008. That day I had sealed this bottle with paraffin, and till today I have not opened it. It is in my balcony on the western side where the setting sun rays fall on this. There is another desiccator in my lab which is now 13 years old, and I have not added water from outside. Probably when I began the experiment somewhere in June in 2008, with a forceps I put that plant inside which had 2 or 3 leaves, and there was 300 grams soil there which had and some water, and every day since I have got good balance, whatever loss of water was there, I was adding that much. तेवढंच पाणी मी त्यात घालायचो. After 12 years, after that 1st August, I have not added water, but the plant is green and you can see that it is full. आणि मी खोटं सांगत नाही, येऊन जवळून बघा. It is live. Okay, the insects are alive. मंजिल वही प्यार की राई बदल गए, त्यांच्या पिढ्या बदलल्या असतील आतल्या, but they are alive. The earthworms are alive. त्या माझ्या डिसिकेटर मध्ये एक हे पण आहे, गोगलगाय पण आहे.
and that is still alive. So Google guy can live up to 30 years if the good atmosphere is there. Correct me if I am wrong. So the system will continue even after I disappear. I am sure about that. And I want, first my request to you will be, I want all the colleges to have one sustainability earth. I call it sustainability earth model. So do you promise me that you will have the earth model? Okay. Now another, I won't say competition, but I want a kind of feedback from you. And that feedback will have some reward. After the lecture, my lecture always begins after my lecture is over. And even you can participate. तुम्ही पण त्याच्यात participate होऊ शकता. After the lecture is over, maybe around 3 o'clock, चालेल ना? आत्ताच 8 वाजता, अर्ध्या तासाची वाट बघताय. So after the lecture is over, then you will go home, and today and tomorrow, only 2 days, because after that nobody will do the work, I know that. So within 2 days, you will write whatever you have grasped and send it to me. Okay? And send it to me, and the best of that, 5 of them, emails, you can send it by email. No hard copy. No hard feelings, no hard copy. Soft feelings and soft copy. Okay? So in the soft copies, you send it by mail. 5 of them, I will give certificate. I will pass on to Dr. Naresh Chandra. In what ceremony he wants to give, let him give. So you are with me? But the point is, I should get emails. Okay, my email box should be flooded with the essays. I had a very beautiful experience. Arya Vidya Mandir, Bandra East, Bandra West, and Zuhu. There are 3 branches. 350 students came on 3 days, or 2 days. 350 students came on 2 days, 700. And you won't believe, I got 688 essays. 12 of them have written emails excusing themselves for asking for 2 weeks because they had some problem in the house. So everybody has written the email. So I think college students are now challenged. Okay. अस्मितेला धक्का लागेल नाही तर अस्मिता काय असते अजून मला माहिती नाही पण अस्मितेला धक्का लागतो लोकांचे that is fine. Okay, so this sustainable earth, everybody is got what I said clear. sharadkale@gmail शेवटी ईमेलच देणार नाही मग काय पाठवायचं. sharadkale@gmail.com is the email address. You can send it to your teachers also if you want. Write with hand but no computer typing. Okay. If it is typing, then it has to be email. Type केल्यावरती छापणं माझ्या दृष्टीने गुन्हा आहे. If you are writing with fountain pen, and that too fountain pen, काय सनातनी माणूस आलाय तात्या पणजोबा. But I will like you, I still use fountain pen. लोक विचारतात शाई मिळते का? मिळते शाई बाजारात. It's not that difficult yet. Okay, so if you are writing with pen, you can give the essays to either Varsha or you can have some kind of coordination. Or it can come to, even you can send the copies to organizers, Mr. Cole, he can forward it to that. Okay, I am sure there will be some communication. And those who are listening outside also, the same competition goes for them. There is no problem in giving number of certificates. It's not the question of certificate. It's the question of how you have understood the topic. Okay, so we'll make one model. Now there are a lot of pratijnas which I am going to make you. नंतर त्या शेवटी प्रतिज्ञा कुठेतरी लिहून ठेवा नाही तर तेवढे विसरतील. आम्ही सांगितलं होतं सरांना काय करायचं पण आठवतच नाही काय करायचं ते. सो राईट दॅट. ओके, अदरवाइज डोंट राईट एनी ऑफ माय पॉइंट्स, जस्ट लिसन टू मी. सो दिस plant is working for last 4.5 years, and those since many of you are life sciences student, even physics chemistry should not be a problem. It works very well. The plant will do the photosynthesis, will produce oxygen. That oxygen will be used by the plant again for respiration. पाण्याचं इथे सकाळी माझ्या या बाटलीमध्ये सकाळी पाऊस पडतो कारण रात्रीचं पाणी जे कंडेन्स होऊन जातं ते असं सगळं छान इथवरती ड्रॉपलेट्स फॉर्म होतात आणि सकाळी ते पुन्हा ऊन वाढलं की ते खाली पडतात. सो इट्स अ नाईस ecosystem which is developed. Now if you compare my ecosystem with earth, you will find earth is a larger ecosystem. That is the only difference. The desiccator is sealed by Sharad Kale, earth is sealed by I don't know whom. You can fill in the blanks.
यू कॅन राईट जीसस क्राइस्ट, यू कॅन राईट लॉर्ड कृष्ण. आपल्याकडे 33 crores ऑप्शन्स आहेत. सो यू कॅन राईट वॉट एव्हर ऑप्शन यू वॉन्ट, यू कॅन फिल इन दॅट. बट देर इज समबडी हू हॅज डन इट अँड ऑल द रिसोर्सेस आर गेटिंग रिसायकल्ड हिअर. राईट. काही मला आमच्या भगिनी म्हणतात नळाच्या ताज्या पाण्याची वाट बघते. म्हणलं बाई, ताजं पाणी संपलं पहिल्याच वर्षी. जेव्हा पृथ्वीवरती फॉर्म झालं तेव्हाच ताजं पाणी होतं. आता ताजं बिजं काही नाही. आता सगळं पुनर्चक्रांकित पाणी आहे. एव्हरीथिंग इज रिसायकल्ड. देर इज नथिंग न्यू इन दिस. अँड दॅट इज व्हॉट वी हॅव बीन टॉट इन 7th or 8th स्टँडर्ड. देर इज अ लॉ कॉल्ड लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. दॅट मॅटर कॅन निदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला नेहमी वाटतं की नोबेल कमिटीला जर मराठी येत असतं तर रामदासांना 4 नोबेल प्राइज 200 वर्ष म्हणजे जेव्हा दिली गेली त्याच्या आधी मिळाली असती. पदार्थाच्या अविनाशीत्वाचा समास लिहिला आहे दशक 11. समास, अविनाशीत्व समास. पृथ्वी जाती पाषाणे येते, पाषाणे जाती मृत्तिका येते, मृत्तिका जाती वनस्पती येते, वनस्पती जाती सूक्ष्मजीव येते. असा जो त्यांनी सायकल लिहिली आहे सगळी समासामध्ये. रिलेटिव्हिटी, ज्याला आपण सापेक्षतावादाचा सिद्धांत, ज्याला नोबेल प्राइज मिळालं, सापेक्षतावादाचा समास लिहिलाय रामदासांनी. सापेक्ष काय असतं आणि काय नसतं, सगळं सापेक्ष असतं. 1 मिनिट जेव्हा आम्ही म्हणतो तर 1 मिनिट सापेक्ष आहे. कशाशी सापेक्ष आहे? ते घड्याळाच्या काट्याशी सापेक्ष आहे. खरं 1 मिनिट आहे का कोणाला माहिती? तुम दिन को रात कहो कहेंगे, ते वय असतं एक. पण खरोखर जर कोणी त्या दिनला रात म्हणला असता तर आज आपण रात म्हणलो असतो. बरोबर आहे की नाही? इट्स ऑल रिलेटिव्ह. आणि ते दासांनी इतकं सुंदर लिहिलंय. नामदेवांचे अभंग वाचा, एकनाथांची गाथा वाचा, नंतर तुकारामाची गाथा, एकनाथांचं भागवत वाचा आणि श्रीकृष्णाची गीता ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये वाचा. तुम्हाला जीवनाचं सगळं तत्वज्ञान त्याच्यात दिसेल. ज्ञानेश्वर लिहितात, नॅनो टेक्नॉलॉजी ज्ञानेश्वरांच्या थ्रू माझ्या आईने मला कशी सांगितली तुम्हाला सांगतो. एकदा असंच काहीतरी ते भिंतीवरनं गेले म्हणून आम्ही म्हणत होतो. ताई म्हणली मला ते माहिती नाही, पण ते गेले होते याच्यावर माझा विश्वास आहे. प्रॉब्ली द बेस्ट सायंटिस्ट आय हॅव मेट इन माय लाईफ इज माय मदर अँड अनदर वॉज वन फार्मर. दीज टू आर सो इनोव्हेटिव्ह पीपल हू हॅव मेट मी इन लाईफ. आमचे आजचे ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट फार वेगळे असतात. वन ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट केम होम अँड फादर वॉज वॉटरिंग द प्लांट्स विथ दॅट ठिबक सिंचन, which is the wrong way of doing it anyway. I'll come to that later. So he said, बाबा ही पद्धत बदला आता, ह्या पद्धतीने 2 महिने टोमॅटो नाही यायचे. म्हणतो पोरालाच, बाबा बाळा तुझ्या मेथडने तू वर्षभर पाणी घाल तरी त्याला टोमॅटो यायचे नाही, ते वांग्याच भाडे. जेवढे मार्क्सवादी लोक आमच्या देशात आहेत तेवढे कुठंच नाही आहेत. सगळ्यांना मार्क्स पाहिजेत, ज्ञान कोणाला नकोय. We learn by heart. We learn by heart. आणि as a biological scientist, it's my duty to tell you that whatever goes in heart remains only for 3 seconds. So learn by brain that is likely to be retained on your hard disk for a longer period of time. नाहीतर मग BSc ला विचारलं पीएचची डेफिनेशन काय, आमच्या सायन्सच्या स्टुडंट म्हणजे बायोलॉजीच्या पीएच पहिल्यांदा घाबरतातच. सर ते निगेटिव्ह लॉग ऑफ H-ion कॉन्सन्ट्रेशन असतं. मग ते मी त्याला विचारलं का रे बाबा 10⁻⁻8 मोलार HClचं पीएच किती येईल? 8. अरे HClचं पीएच 8 कसं येईल? मग त्याला डोक्यात प्रकाश पडतो. नाही सर पण आपल्याला ते निगेटिव्ह लॉग ऑफ H-ion म्हणजे 10⁻⁸ मोलार म्हणताय. आणि मग अरे पण म्हणलं त्याला ते वॉटरकडनं येणारे एचच्या काय, त्याचं तर ते कुठेतरी ऍड केलं पाहिजे ना. ते म्हणजे वेन इट इज the acid is strong, you don't have to worry because that is so dilute, you can neglect. But when this becomes very dilute, that dilute becomes a sapeksha. That dilute becomes important. Okay, this is sapekshataवादाचा सिद्धांत की ते कशाच्या तुलनेत ते dilute आहे. So then it becomes important. Then you go to that H-ion concentration which is 10⁻⁷. Add that,
यू विल गेट ए pH ऑफ 6.98. हा, हे बरोबर आहे. मग आता कसं कळलं? अँड दिस इज व्हॉट आय वॉन्ट, दॅट वेन यू आर स्टडिंग, डोंट स्टडी ओनली फॉर मार्क्स. यू मस्ट स्टडी फॉर द नॉलेज. वेन यू आर सीइंग सो मेनी थिंग्स हॅपनिंग अराउंड यू, यू शुड थिंक ऑफ सस्टेनेबिलिटी. किती दिवस चालणार आहे हे? माझ्या खिशात पैसे आहेत म्हणून मी हे खरेदी करून मी वापरतो. माझ्या खिशात मोबाईल आहे म्हणून मी अर्धा तास बोलून त्याच्यावरती गप्पा मारू शकतो. बिकॉज माय फादर इज पेईंग फॉर इट. इट्स नॉट अ क्वेश्चन ऑफ युअर फादर ऑर माय फादर, इट इज अ क्वेश्चन ऑफ अवेलेबिलिटी. उद्याला जर ते जगच संपलं तर काय पैसे घेऊन वरती जाऊन त्या अप्सरांकडून ह्यांच्याकडनं काय मागणार आहे? आय रिअली कांट अंडरस्टँड वेअर वी आर लिव्हिंग अवर लाईफ. ते मोबाईल लावून कानाला रस्ता क्रॉस करताना मेला तरी चालेल, वरती गेल्यावर कॉन्व्हर्सेशन पुरं होतं की काय माहिती. अरे म्हणलं तिला सांगायचंय माझं तुझ्यावर प्रेम आहे, ते समोर बोलव आणि सांग ना, हे कानाला लावून काय झालं? मॅक्झिमम फुलिश टॉक टाइम इज डन इन इंडिया. म्हणून मोबाईल कंपन्या इथं जास्ती 2G आणि 3G जास्ती का चालले? वी आर रिस्पॉन्सिबल. पोलिसांचा दोष नसतो. आपण सिग्नल बघून रस्ता क्रॉस करत नाही, पोलीस बघून क्रॉस करतो. ड्रायव्हर मला सांगत होतं लेफ्ट घेऊ नका बरं का, तिथं पलीकडे ते लपलेले असतात. म्हणलं ते लपलेले असतात कारण तुम्ही ते नसताना तुम्ही जाणार असतात म्हणून ते लपलेले असतात. विशेष सर्कल आहे. मग त्यांना भ्रष्ट म्हणायचं का आम्हाला भ्रष्ट म्हणायचं? I think we are the most corrupt people in the world. Just think about yourself, that how many times you are breaking the rule. And this law of conservation of matter will not excuse any of us. Remember, we are all at fault and we must improve. We must live like human beings. And that's what हे जे निसर्गऋणाची कल्पना मला कुठून मिळाली माहिती का? दासबोधामधून मिळाली. आय एम नॉट जोकिंग. When I was in Germany, instead of going after that, मला आमच्या 7वीच्या कविता शिकवल्या होत्या. काठो काठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू दे. केशवसुतांची कविता आहे. तेव्हा सर म्हणले त्याचं म्हणजे तेव्हा नव्हते म्हणले, मला आता जाणवते, तो संध्याकाळचा पेला नव्हता. काठो काठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या आणि प्राशन करिता रंग जगाचे क्षणोक्षणी ते बदलू द्या. ते बदलत असतात. पण ते सर म्हणले, अरे हा पेला कोणता आहे माहिती का शरद? हा पेला विज्ञानाचा पेला आहे. आणि तो विज्ञानाचा पेला प्यायल्यानंतर जो काही कलर्स दिसतात तुम्हाला, दे आर मच सुपिरियर दॅन मिलियन्स ऑफ कलर्स व्हॉट यू गेट इन कम्प्युटर्स. अँड दॅट इज व्हॉट इज लाईफ. दॅट इज कॉल्ड आयुष्य. आयुष्य जगायचं कसं? आयुष्य विज्ञानाने जगायचं असतं. सिद्धिविनायकाच्या लाईनीत काल दिवसभर उभा होतो. काय पराक्रम केला की काय? तो सुद्धा हसत असेल, आणि काय गाढवं आहे तिथे खाली. आम्ही लाईनीत उभा राहिलो, शिर्डीला पायी गेलो, काय दुसरा उद्योग नव्हता काय? आय कॅन्ट फॉलो. यू हॅव युअर श्रद्धा, यू हॅव युअर भक्ती, बट दॅट श्रद्धा भक्ती म्हणजे आता तू दुसऱ्या श्रद्धा भक्ती नाही म्हणत नाही. हल्ली 2 अक्षरी नावं पाहिजे सगळ्याचं. तर काय श्रद्धा आणि भक्ती या तुमच्या समोर, तुमच्या श्रद्धा आणि भक्ती ह्या माणसावरती हव्यात. समोरच्या माणसाची तुच्छतेने बोलायचं, आयुष्य उलटून बोलायचं आणि नंतर म्हणायचं की नाही आम्ही देवासमोर अर्धा तास नाक पकडून बसतो. सगळे शरीर पकडून बसलात तरी तुम्हाला क्षमा नाही. रिमेंबर दॅट. यू मस्ट टॉक टू अदर पीपल ॲज ह्युमन बिईंग. आमच्या वेळेला उलट बोलायची पद्धत नव्हती. आम्हाला इथे उलटे प्रश्न विचारतात. परवा अशोक नायगावकरांनी एक छान गोष्ट सांगितली. जिथे सागरा धरती मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. 50 वर्ष लोक गाणं ऐकतात. नवीन मुलगी उठली, सर या गाण्यात चूक आहे. अरे म्हणे काय गाण्यात काय चूक आहे? म्हणे तर महाराष्ट्राला 700 किलोमीटरचा किनारा आहे, त्यात नक्की कुठे वाट बघती ती? असले प्रश्न नका विचारू. प्रश्न विचारायचे तर किती नद्या त्या सागराला मिळतात त्या 700 किलोमीटर मध्ये, तो प्रश्न विचारा. त्या सागराचं नाव विचारा, त्या सागराची जी बायोडायव्हर्सिटी ती विचारा. तिथं ती नक्की कुठं वाट बघतीये हे तर मला काय माहिती. त्या गाण्याने वेड लावलं 50 वर्ष महाराष्ट्राला.
त्या गायिकेला मुलं झाली, त्यांना मुलं झाली, तरी ते गाणं अजून तेवढंच पॉप्युलर आहे. So look at the positive side of it, and this is what I say, the basic of life is atom, and that atom teaches you such a wonderful thing. Have you ever thought दिल्याने atom positive होतो, it gives electron and then it becomes positive. So देणं हा जगाचा नियम आहे. So you should be positive, for that you have to give something. It is the basic of life. Atom is the base. आपण सगळे इथे उभं राहिलो आणि आपल्या सगळ्यांचं डिसेक्शन सुरू केलं, तर what everybody will be dissected into only 3 particles: protons, electrons and neutrons. Nothing else. Tell me anything other than that and tell me life without that, it is impossible. So if such a truth is there, such a reality is there, then why we are after money? Money is only one part. Well, money keeps you driving, but it should only keep you driving. It should not start ruling your life. The ruling of life has to be through humanity, through science. And they are not different. मला लोक विचारतात अध्यात्मावर तुमचा विश्वास आहे का? म्हणलं विश्वास असण्याचा प्रश्नच नाही. अध्यात्म आणि विज्ञान याच्यात फरकच नाहीये. Things which we don't understand we call अध्यात्म, things which we understand we call विज्ञान. काही फरक नाही त्याच्यामध्ये. These are the only 2 differences. We have not reached that level to understand that. एखाद्या बाईला जेव्हा ते गर्भधारण करते ती, त्यावेळेला त्या झायगोटमध्ये फक्त एकच सेल असते हो. त्या एका सेलच्या 16 सेल होतात. त्या 16 सेल मधली कुठलीही सेल हार्ट होण्याच्या लायकीची असते, पण कोणती व्हावी त्यातली हे कोण ठरवतं? सायन्स डझंट नो. एका स्त्रीच्या पोटी आलेले 2 मुलं जुळे जरी असले तरी वेगळे का असतात? सायन्स डझंट नो, because we are not got information about that. पण ती इन्फॉर्मेशन मिळवणं आणि त्याचा योग्य वापर करणं, तिचा योग्य वापर करणं इज द एथिक्स. आमचे डिसोजा डॉक्टर होते आम्हाला इन अहमदनगर, फॅमिली डॉक्टर. ताप आला की आम्ही जायचो, त्यांना विचारायचं डॉक्टर ताप आहे, ते असे हात लावायचे. कोणी सांगितलं तुला ताप आहे? जा घरी, शाळेत जा, शाळा बुडवू नको. उद्या जर ताप वाटला तर ये. आज जर डॉक्टरांकडे गेलो तर त्याला ताप आल्यावर आपल्याला एवढा आनंद होतो त्यांना, ते लगेच एक कागद घेतात आणि त्याच्यावरती 10 टेस्ट, आणि त्या केल्या नाही संध्याकाळपर्यंत उद्या तुम्ही दिसणार नाही अशी भीती तुमच्या अंगात भरवतो, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि यू गो फॉर अ सेकंड ओपिनियन ऑल्सो, की मी खरोखर इकडे जाणार का इकडं, म्हणजे स्वर्ग की नरक. वी आर सो मच प्रॉपर युसेज. सी ए मेडिसिन पर्सन, there is a beautiful novel. मी तुमच्याशी दिलखुलास गप्पा मारतो. सब्जेक्ट आय विल नॉट फॉरगेट. ओके, माय एम इज टू जस्ट टू टेल यू माय एक्सपिरियन्सेस. सो आय मे लिटिल बिट डायवर्ट. एक सिटॅडल नावाची कादंबरी होती, अतिशय सुंदर कादंबरी, 19th century एजी क्रोनिनने लिहिलेली. रीडिंग कल्चर, वी मस्ट हॅव दॅट, अँड दिस सॅटर्डे लेक्चर इज ॲक्च्युअली फॉर प्रोवोकिंग द रीडिंग कल्चर. ओके, सो कमिंग बॅक टू दॅट सिटॅडल, this is a story of a very passionate doctor, and he is asked 2 questions in his final viva. For viva म्हणल्यावर लोक असे थरथर कापतात, तुम्हाला माहिती आहे. आणि बीआरसीचे वायवा फार वाईट असतात. 8 जण तुमच्यावर तुटून पडतात आणि त्यांना न येणारे सगळे प्रश्न तुम्हाला विचारतात. मग त्या प्रश्नांची उत्तरं देऊन ते लेक्चर देतात. मी त्यातलाच एक आहे. So that time MD exam was supposed to be extremely good and extremely difficult. पहिल्या अटेम्प्टला कोणीच पास झालेलं नव्हतं त्या कॉलेजमध्ये. इट्स अ रिअल स्टोरी. And this doctor who is really passionate and he has worked very hard, he comes to that level, and दोन खवीस असतात. तुम्ही काय म्हणतात मला माहिती, आमच्या वेळेला आम्ही खवीस म्हणायचो. हल्ली पूर्वी मुलगी एखादी आगाऊपणे वागत असली, काय शिष्टासारखं करते असं, तू नाही हा, काय शिष्टासारखं करते, आज काहीतरी ऍटिट्यूड मारतात असं काहीतरी म्हणतात. विथ जनरेशन वर्ड्स चेंज, अर्थ तोच आहे. आमच्या वेळेला जो शिष्टा अर्थ होता तोच ऍटिट्यूड आहे. तर ते दॅट वन ऑफ द टीचर्स इज व्हेरी, ही आस्क्ड हिम व्हेरी व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन्स. 20 प्रश्न विचारतो
And then he is nervous. He goes to the second teacher. Then he says, why you are so nervous? No, sir, I am not sure whether I have answered correctly to him. He says, no, that is past. Don't forget about it. I will ask you a few questions. When he starts asking, the first question he asks is a very simple question. Who discovered aneurysm? Aneurysm now, the anaerobic disease. Who discovered aneurysm? Less oxygen tension. So he says that such and such XXY has supposed to have discovered. Then he says, doctor, why supposed to have? He actually discovered aneurysm. त्याचा शोध त्यांनीच लावला. हो म्हणे सर 6 टेक्स्टबुक मध्ये लिहिलंय त्यांनी लावला. But when I was going through Latin, because in this exam I had to go through Latin also, I had to pass Latin. I was going through Latin. I came across this aneurysm word 1300 years before that person. That's why I said supposed to have. So the teacher says, in this examination hall, you are the first person to tell something which I didn't know. Okay. Then he asks one more question only. What will be attitude towards medicine? What will be your attitude towards medicine? And the answer which he gives, you put it on your desktop always. Such a beautiful answer he gives. He says, I will not take anything for granted. त्याने असं नाही सांगितलं की आता मी पेशंट ट्रीट करायला सुरुवात करणार, आता माझ्याकडे खूप पेशंट येतील, मग मी सगळ्यांना बरं करणार, मी देव आहे, माझ्या संजीवनी आहे. नथिंग. He says, I will tell myself, I don't know anything. That's how I will begin. I wonder, why do you feel like that? म्हणे सर 4 वर्षामध्ये तुम्ही आम्हाला इतकं काही शिकवलं. You taught us so many things. But still I don't think, except for understanding few symptoms, few microbes, their life cycles, we have really understood anything. We are little better than common man. Yes, there is something disease called typhoid, but that's all we know. We have really seen typhoid patients to that extent कि त्यांचे various symptoms कशी येतील, we are not aware. We are generally aware of that. We have learned that, but I don't think we should take it for granted, and that will keep me motivated. That's a beautiful answer, and that should be the life. In our life also, there is another final diagnosis म्हणून एक कादंबरी आहे. त्याचा शेवट फार सुंदर आहे बघा. शेवट सांगू नये म्हणतात, पण आम्ही काही पिक्चर सांगत नाही तुम्हाला, मी ऍक्च्युअल लाईफ सांगतो. तर त्याच्यामध्ये ते एक आयुष्यभर कष्ट केलेला माणूस त्याला हॉस्पिटल घरी बसवतं बिकॉज ही कमिट सम मिस्टेक. रीड दॅट नॉवेल. तर त्याला तो सांगतो त्याच्या ज्युनियरला, यू आर गोइंग टू सिट इन माय चेअर टुमॉरो and there will be phone calls coming from various sides. You have to give this, you have to give that report, that minister is coming, you have to give budget, your surgical section is asking for diagnosis, your gynec is asking for diagnosis, and you will be bombarded with so many questions that the days will pass, then weeks will pass, मग महिने जातील, मग वर्ष जातील. Then one day will come, तुझ्या लक्षात येईल जग फार पुढे निघून गेले, तू मात्र आहे तिथेच आहे. So keep yourself closed in cupboard if you want every day 2 hours and keep reading. Keep reading, keep understanding what is happening in the field, and that is what is called human being. आमच्याकडे ज्या दिवशी आमच्या अंगावर एखादा पेहराव चढतो, म्हणजे पेहराव रोज असतो, मी काय तुम्ही वेगळे वागता असं नाही म्हणत, पण एखादा गणवेश आम्ही जेव्हा धारण करतो त्यावेळेला आमच्यातला स्टुडंट मरतो. And that's why we call either a dead country or sleeping country, because we forget our student days. आम्ही विद्यार्थीच नसतो राहत, आम्ही एवढे रुटीन मध्ये बिडून जातो. With due respect to all of us, I am talking, we forget that there is something called updating, refreshing. Refresher course कशाला करता सर? ते कंपल्सरी केलंय हो. That should never be the spirit. मग क्रॅश कोर्स करतात, ते क्रॅश होणारच. That is why they are called crash course. I don't know why it is called crash course. The course which is supposed to crash is crash course. Those class seminars, I think we should stop the culture of seminars. तिथे ठराविक प्रश्न, why do you have not worked on that? अरे तू काय काम केलंस? आणि तो सांगणारा पण म्हणतो, we are working on that, my 2 students are working. I don't know where we are. If I am wrong, please tell me. Most of the seminars, nothing really comes out. मी तर म्हणतो 5 वर्ष बहिष्कार झाला सेमिनारवर. कदाचित जास्तच खरं बोलत असेल. But we don't need that type of interaction. What we need is a brainstorming sessions of something like closed door meetings,
where you can really interact with people. आजकाल इतकं सगळं अवेलेबल आहे. ईमेल टाका. पूर्वी अंतर्ज्ञान म्हणायचे, तुमची ईमेल अंतर्ज्ञानच आहे, नथिंग एल्स. जस्ट टॉक टू इच अदर. वाय डू यू रिअली नीड टू कॉल पीपल टुगेदर? मग ते लंच करा, मग ती बॅग कोणती आणायची, तर ते जो ऑर्गनायझर असतो तो तर अर्ध मेलाच होतो तो. बरं त्याला किती बॅग आणायची हा प्रश्न. प्रत्येकालाच बॅग पाहिजे. देऊच नका ना बॅग. In my seminars, it's a totally virtual seminar. I printed only one paper to our TC that I want to conduct seminar. I want to working lunch सुद्धा देणार नाही. 3 तासाचं सेमिनार आहे. I will call them. It's not the question of giving lunch also. तुमच्यावरती कोणी अवलंबून नसतं. But if you are organizing that, the whole life gets, whole attention gets diverted. If it is required, you can do it for a small group of people. I am not opposing that. But it has become more important. What that has taken a back seat. What is actually the interaction has taken the back seat, and what becomes important is this. मग ती रिसेप्शन कमिटी आणि हे काय आपण हॉटेलवाले आहेत की काय रिसेप्शन कमिटी? we are academic people. No, we must do that. Okay. If you really need to serve hospitality, I have no problem. Indians have been very hospitable, and we can be that. But then make a separate agency for that. Don't waste scientists' time into that. Don't waste professors' time into that. The professor should be working throughout the, अगदी म्हणजे 11 वाजता सेमिनार आहे ना, he should be working till 10:30 in his class. Only half an hour he should start orienting himself and go to the 11 o'clock to the conference, and that is called as time.